कांदा म्हणजे देशाचं अर्थकारण बदलण्याची क्षमता, राजकारण बदलण्याची क्षमता ठेवणारा हे जे पीक आहे. मग ह्या कांदा पिकाविषयी आज आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत की कांदा पीक शेतकऱ्यांना जर तारणहार आहे तर ते त्यांच्यासाठी आज लासूर का बनलेले पायामधलं. मी कांद्या पिकापासूनच प्रयोगांना सुरुवात केली होती आणि त्याचे पुरावे 2005 सालापासून ते आजपर्यंत माझ्याकडे भरपूर पुरावे आहे. पेपरमधल्या अनेक बातम्या आहे, विविध प्रयोग मी कांद्यावरती केलेले आहे. नैसर्गिकपणे एकरी 350 गोण्या कांदा अगदी चुनखडीसारख्या हलक्या जमिनीत पिकवण्याचा अनुभव मला आहे. खर्च हा पिकाचा नसतो हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. खर्च हा जमिनीचा असतो. ड्रॅगनमध्ये चांगलं यश मिळवलंय, तसं तुमचं कांद्याचं फार मोठं यश आहे, पण ते झाकून गेले ड्रॅगनच्या खाली. कांद्यामध्ये सुद्धा तुमची दरवर्षी किती वेळा होती? 15 कांद्यामध्ये कांदा असा पिकला पाहिजे का तो ग्राहकाच्या पोटात गेला पाहिजे, उकिरड्यात नाही गेला पाहिजे. जसं तुम्ही केमिकलवर कांदा पिकवला, जैविकवर पिकवला तर तो किती महिने चाळीमध्ये टिकणार आहे याची तुम्ही शाश्वती देऊ शकत नाही. परंतु आपण एससीटी वैदिकवर जर कांदा पिकवला तर तो मार्केटपर्यंत हमखास जाणार आहे याची आम्ही शाश्वती देऊ. मी ठरवलं पाहिजे कांदा कधी विकायचं ते, मी जर शेतकरी येतात. पण दुर्दैवाने कांदा ठरवतो कधी विकायचं ते. 50% शेतकरी याच टप्प्यात आहे. त्यांच्यासाठी शेती अशी बनली, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. काय करायचं असं झालेलं आहे. लागवड करताना एक लक्षात ठेवा, लागवडीमध्ये सर्वात मोठा धोका असतो. सपाट वाफ्यांमध्ये सर्वात जास्त उत्पन्न निघतं. लागवडीपूर्वी बेसल डोस काय दिला पाहिजे? कांद्यामध्ये रोग जर तुम्हाला थांबवायचे असतील तर पाणी व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. कांद्याचा पैसा हा साठवणुकीत आहे, पिकवण्यात नाही आहे. 75 क्विंटल कांदा तुम्ही हा साठवूनच ठेवला पाहिजे आणि तो तेव्हाच विकला पाहिजे जेव्हा उच्च बाजार असतो. टिकवणारा कांदा पिकवा, सडवणारा नाही. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण कांदा या विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. कांदा म्हणजे देशाचं अर्थकारण बदलण्याची क्षमता, राजकारण बदलण्याची क्षमता ठेवणारा हे जे पीक आहे. तर कांद्याविषयी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये उलथापालथ होताना बघतो. मग ह्या कांदा पिकाविषयी आज आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत. तर सुरुवातीला आपण हा विषय घेतला पाहिजे की या विषयावर आपला एक रील 10 लाखांच्या वर पोहोचलेला आहे. त्याच्यावरती 90% कमेंट्स या निगेटिव्ह आहे. म्हणजे कांदा पीक हे परवडतच नाही, नवे तर ते शेतकऱ्यांना तोट्यात नेणार आहे अशाच प्रकारचं चित्र समोर येतं आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून. हे असं का होतं की कांदा पीक शेतकऱ्यांना जर तारणहार आहे तर ते त्यांच्यासाठी आज त्यांच्या गळ्यातील काटा का बनलेले, लासूर का बनलेले पायामधलं, की अशी जखम ती बरीच होत नाही किंवा त्याच्यापासून सुटकाच मिळत नाही. त्याचं कारण जे मित्रांनो, कांदा पिकाच्या संदर्भातलं जे वैज्ञानिक अभ्यास आहे तो शेतकऱ्यांचा कमी पडतो किंवा चुकीच्या पद्धतीने ते त्या कांद्या पिकाची हाताळणी करतात किंवा साठवण करतात. तर कांदा पिकाविषयी आपण आज या ठिकाणी त्याचे सर्व समस्या, आव्हानं आणि त्याच्यामधली असलेली संभाव्य शक्यता ह्याच्याविषयी आपण आज पडताळून बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. कांदा पीक व्यवस्थापन. कांद्याची लागवड कोणत्या क्षेत्रात केली जाते याचा अंदाज जर आपण बघितला, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये कांदा पीक चांगल्या प्रकारे घेतलं जातं. काही प्रमाणामध्ये ते हिमाचल प्रदेशमध्ये पण घेतलं जातं, पण फक्त घरगुती व्यावसायिक स्तरावरती ह्या राज्यांमध्ये घेतलं जातं. विशेष करून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. कर्नाटकमध्ये जो कांदा असतो तो छोटा असतो, आपण ज्याला चिंगळी कांदा म्हणतो किंवा देसी कांदा म्हणतो, त्या प्रकारचा कांदा जसा आपल्याकडे पावसाळी पिकवला जातो असा कांदा तिकडे असतो. त्यामुळे तिकडचा कांदा पिकायला लागला की आपल्याला तिकडचा बाजार कमी होतात. तोपर्यंत महाराष्ट्रातलं एक मोठं मार्केट म्हणून कर्नाटककडे बघितलं जातं, बँगलोरकडे बघितलं जातं. आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये विशेष करून जो पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्या जिल्ह्यांमध्ये कांद्याचं मोठं उत्पादन जो आहे ते घेतलं जातं. दुष्काळी भागामध्ये ज्या ठिकाणी वर्षातून 2 पिकं घेतली जातात तिथे बागायती पिकं म्हणून टोमॅटो आणि कांदा हे एक प्रकारचं त्यांचं काही भागामध्ये एक स्ट्रक्चर आहे. आणि मग या पिकाचं जे उत्पादन आहे विशेष करून त्याला अर्धा भाग थंडी असते ना, अर्धा भाग हा उन्हाळा लागतो, अशा प्रकारचं हे पीक आहे. मग हे रब्बीमध्ये विशेष करून शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये घेतात. पावसाळी जे कांद्याचं पीक आहे हे फार मर्यादित क्षेत्रामध्ये केलं जातं. कांद्याच्या भांडवलाकडे जात असताना आपल्याला एक कळणं गरजेचं आहे की कांदा पीक आपण 2 विभागामध्ये घेतो, एक खरीपमध्ये घेतो, एक रब्बीमध्ये घेतो. खरीपमधला कांदा जो आहे त्याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की याचं उत्पन्न कमी निघतं, हा लवकर सडतो, हा टिकत नाही. तर हा जो समज आहे हा एससीटी वैदिकने पूर्णपणे खोडून काढलेला आहे. सरला मॅडम यांचं
कांद्याचं उत्पादन तुम्ही जर पाहिलं तर त्यांना 2.5 एकरमध्ये त्यांना 250 ते 300 बॅग कांदा एकरी झालेला आहे, पावसाळी कांदा. आणि उन्हाळी कांद्यामध्ये त्यांचं उत्पन्न हे 300 ते 400 बॅगच्या सरासरीमध्ये आहे. आणि दोन्ही कांदा त्यांना हवा तेवढा ते साठवून ठेवता. याचं उदाहरण त्यांनी प्रयोगानिशी करून पाहिले. कांद्याचा व्हिडिओ आपण पाठीमाग काढला होता. तर जसं तुम्ही ड्रॅगनमध्ये चांगलं यश मिळवलंय तसं तुमचं कांद्याचं फार फार मोठं यश आहे, पण ते झाकून गेले ड्रॅगनच्या खाली. बरोबर आहे ना? बरोबर. तर कांद्यामध्ये सुद्धा तुमची दरवर्षी किती उलाढाल होते? 1 लाखापर्यंत. कांद्यामध्ये पावसाळ्यामध्ये एकरी साधारण तुम्ही किती क्विंटल माल काढला होता, टन माल काढला होता तेव्हा? 6 ट्रॉल्या काढल्या. किती याच्यामध्ये? तिथं 2.5 एकरमध्ये 2.5 एकरामध्ये 180, 6 ट्रॉल्या. बरोबर आहे. कोणाला विश्वास बसेल का पावसाळी कांदा? 100 क्विंटल ॲव्हरेज भेटला आपल्याला इथे. आणि ते नुसतं पाण्यात होते ते कांदे. तो ते व्हिडिओ गलदरीमध्ये ते आपण ते पाहिलं सगळं. हा ते नाही पाणी मशीन टाकून पाणी उशीर होते हा, तिथले कांदे तुमचे 100 क्विंटल निघाले. आणि आता ही किती सरासरी बसली असेल? आता हे 150 क्विंटल ॲव्हरेज भेटले आपल्याला सरासरी. आणि यावर्षी सर 50 क्विंटलचा आवडत भेटेल लोकांना. म्हणजे तुमच्या 50 परिसरात? 50 नाही, म्हणजे? 2.5 ट्रॉल्या त्यांचे निघाले आणि आमच्या 6 ट्रॉल्या निघाले त्यांच्या अडीच तुमच्या 6 सध्या ह्या कांद्यांमध्ये. या वर्षी. आपल्या कांद्यावर तुम्ही व्हिडिओ घेतला का तो? हा. आपण ज्या दिवशी कांदे काढायला बिलवलो का त्या दिवशी त्यांनी नांगर घातला, काढलीच नाही. नांगरटी केली शेजारी तो जो ड्रोन मध्ये आपण पाहिला हा, होता. त्या बाजूचा. म्हणजे पोचलंच नाही का? पण तरी काही खर्च केला नसेल का? खर्च केला ना तरी कांदाच पोचलाच नाही. पोचलंच नाही. आणि ही एकच नाही, अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. मित्रहो, कांद्या या पिकाविषयी मी तुम्हाला सांगू शकतो, कारण माझं पूर्ण आयुष्य हे कांदा पिकामध्ये गेलं. माझं करिअर कांदा पिकामध्ये सुरुवात झाली. मी कांद्या पिकापासूनच प्रयोगांना सुरुवात केली होती आणि त्याचे पुरावे 2005 सालापासून ते आजपर्यंत माझ्याकडे भरपूर पुरावे आहे. पेपरमधल्या अनेक बातम्या आहे, विविध प्रयोग मी कांद्यावरती केलेले आहे. आणि कुठल्याही प्रकारची निविष्ठा न वापरता नैसर्गिकपणे एकरी 350 गोण्या कांदा अगदी चुनखडीसारख्या हलक्या जमिनीत पिकवण्याचा अनुभव मला आहे. आणि आज महाराष्ट्रामधल्या लाखो हेक्टर क्षेत्रावरती आज आपण SCT वैदिकच्या मदतीने कांदा पिकवतो. अगदी 2 पाण्यापासून ते 10-12 पाण्यापर्यंत असं अतिशय कमी पाण्यामध्ये आपण कांदा पिकवलेला आहे. मग हे कांदा पीक घेत असताना आपण जर पाहिलं तर खर्चाची बाजू जर बघितली तर खर्च हा पिकाचा नसतो, हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. खर्च हा जमिनीचा असतो. तुमची जमिनीचा स्तर कसा आहे? तुमची जमीन जर सुपीक असेल, तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब आणि पोषक द्रव्य जर भरपूर असतील, जीवसृष्टी जर चांगली असेल, सजीव माती आणि सुपीक माती असेल, तर कांदा हा 10-12 हजारामध्ये येतो. आजच्या काळातसुद्धा तो सहज तुम्ही पिकू शकता. परंतु असं पिकवल्यामुळेच आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हळूहळू कमी होत गेला आणि आज तो कांदा पिकतो खरा, परंतु तो टिकत नाही. आणि जो टिकत नाही तो विकत नाही, हे लक्षात ठेवायचं. कांदा असा पिकला पाहिजे का तो ग्राहकाच्या पोटात गेला पाहिजे, उकिरड्यात नाही गेला पाहिजे. उकिरड्यात जाणारा कांदा तुम्ही जर पिकवला तर तुमचं भविष्यसुद्धा दिवाळखोरीत जाणार आहे. आणि म्हणून कांदा हा ग्राहकाच्या पोटात गेला पाहिजे आणि तुम्ही ठरवाल तेव्हा गेला पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कांद्याचं व्यवस्थापन त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतंय तुमचा फुगा उंच गेला पाहिजे, जेवढा उंच फुगा जातो तेवढी त्याची किंमत जादा असते. तो किती रंगीबेरंगी याच्यावर नसते. मग तो फुगा उंच जाण्यासाठी त्याच्यामध्ये तशी हवा आतमध्ये भरली पाहिजे. त्याच्या आतमध्ये जर केमिकल भरलेलं असेल कांद्यामध्ये तर तो कांदा तुमच्या चाळीमध्ये टिकणार नाही. म्हणून भांडवलाच्या विषयी आपण किती खर्च येतो हा दुसऱ्या तंत्रज्ञानाबरोबर, दुसऱ्या निविष्ठांबरोबर, काही जण केमिकल बरोबर तुलना करतील, काही जण ऑर्गॅनिक बरोबर तुलना करतील, काही जैविक बरोबर तुलना करतील. तर ती तुलना तुमची चुकीची कशी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण ज्याप्रमाणे मी तुम्हाला नेहमी उदाहरणं सांगतो, 3 तुमच्याकडे मडके आहेत आणि 3ही मडक्यामध्ये तुम्ही वरून नळ सोडलेला आहे पाण्याचा. एक मडकं पूर्ण रिकामं आहे, एक अर्ध भरलेलं आहे, एक पूर्ण भरलेलं आहे. आणि तिन्हीमध्ये तुम्ही सारखा नळ जर चालू केला तर जे भरलेलं मडकं ते लगेच उमदळणार आहे. म्हणजे ज्या मातीमध्ये सुपीकता आहे तिथे लगेच रिझल्ट भेटणार आहे त्या पिकाचा. ज्या मातीमध्ये सुपीकता अर्ध्यावर गेलेली आहे तिथे तुम्हाला त्या सुपीकतेची भरपाई होईपर्यंत रिझल्ट दिसणार नाही आहे. पहिल्या बेसल डोसमध्ये दिसणार नाही आहे कदाचित, पण जो भरलेला तिला पहिल्या बेसल डोसमध्ये दिसेल. जिथं भरलेलं तिथं लगेच दिसेल. आणि जे रिकामं आहे त्याला तुम्हाला 2 बेसल डोसपर्यंत पण रिझल्ट दिसणार नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनी एकदम वाळसऱ्याच्या असतात, हलक्या असतात, त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब खूप कमी असतो आणि तो 2 बेसल डोस टाकतो तरी त्याला हवा तसा रिझल्ट दिसत नाही आणि मग तो तक्रार करतो SCT वैदिक फेक आहे. कारण SCT वैदिक हे पिकावर काम करत नाही, हे मातीवर काम करतं. आणि कांदा हे मातीतलं पीक आहे, हे लक्षात ठेवा. कांदा पीक हे कंदमुळ आहे. मग ते
कंद त्याचा तेव्हाच भरला जाईल जेव्हा मातीला सुगंध येईल, बरोबर आहे. आणि मातीला सुगंध तेव्हाच येईल जेव्हा तिच्यामध्ये जीवसृष्टी काय होईल, पणपेल, जन्माला येईल. आणि जीवसृष्टी तेव्हाच जन्माला येईल जेव्हा त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब हा कमीत कमी 1% स्तरावर येईल, 1% येईल. किमान तुमच्या मातीच्या पिकाच्या क्षेत्रातला जो सेंद्रिय कर्ब आहे तो 1% आसपास येणं गरजेचं आहे तात्पुरता. मातीचा सेंद्रिय कर्ब तुमचा कमी राहिला तरी चालेल, पण पिकाच्या स्तराचा सेंद्रिय कर्ब 1% पुढे जाणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून खर्चाची बाजू जी आहे, तुम्हाला 1 बेसल डोस लागणारे की 2 लागणारे किंवा 3 लागणारे, हा खर्च हा सर्वस्वी तुमच्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाच्या स्तरावर अवलंबून आहे. हे सगळं आपण बघणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ बघायचा आहे. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशा प्रकारच्या नवऱ्यांनी कृपया हा व्हिडिओ इथंच बंद करून टाका आणि पुढे बघू नका. कारण तुम्ही पुढे अर्धवट बघणार आणि अर्धवट मतं तयार करणार आणि तुमचा अभिमन्यू करणार, तुम्ही स्वतःचंही नुकसान करणार आणि ज्याला तुम्ही सल्ले देणार त्यालाही तुम्ही काय भरकटवणार. म्हणून संपूर्ण माहिती घ्या आणि माहिती घेतल्यानंतर जर प्रश्न राहिलेत तर सर्वात शेवटी आम्हाला कमेंट्स करून तुमचे प्रश्न विचारा. तुम्ही तुमची मतं मांडण्याच्या ऐवजी तुमचे प्रश्न जर विचारले तर शंकांचं निरसन करता येतं आणि ही प्रक्रिया पुढे घेऊन जाता येते. आणि म्हणून आपण एक चर्चा म्हणून ह्या व्हिडिओकडं बघावं, अंतिम सत्य म्हणून ह्या व्हिडिओकडं बघू नये. हे एक मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे. आयडियल माहिती याच्यामध्ये आपण सांगतो आहे. तुमची परिस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते, याच्यापेक्षा खालवलेली पण असू शकते, ह्याच्यापेक्षा बेस्ट पण असू शकते. पण एक लक्षात ठेवा, SCTVचा वापर केलात तुमची जमीन सुपीक होईल आणि तुमच्या कांद्याचं उत्पादन आहे त्या स्तरापेक्षा कमीत कमी 20 ते 25% उच्च स्तरावर निघेल. सुपीक जमीन असेल तर तुम्हाला एक सरासरी 25,000 रुपये तुम्हाला पूर्ण बेसल डोस, फवारण्या, ड्रेंचिंग सर्व प्रकारचा तुम्हाला खर्च येणार आहे. या खर्चामध्ये तुमचं बेसल डोस असेल, तुमचं ड्रेंचिंग असेल, तण नियंत्रण असेल म्हणजे त्याची मजुरी पण असेल, आणि रोगांचा खर्च असेल, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कांद्याची गुणवत्ता ह्याचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. म्हणजे हा खर्च फक्त खत आणि औषधांचा नाही आहे, तण नियंत्रण पण ह्याच्यामध्येच आहे. कांद्याची गुणवत्ता यासाठी तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे, तण नियंत्रणासाठी वेगळा खर्च करायचा नाही आहे, रोगराईसाठी वेगळा खर्च करायचा नाही, सर्व याच्यामध्ये काय आहे, इन्क्लूड आहे. आणि हे जे स्टँडर्ड आहे हे कमीत कमी तुमच्या भागामध्ये आज जे तुमचं ॲव्हरेज निघतंय सरासरी तुमच्या शेताचं, त्याच्यामध्ये 25% वाढ या अनुषंगाने बनवलेलं आहे, बरोबर आहे. जर तुम्ही ह्यापेक्षा कमी खर्च केला तर तुमचं उत्पन्न काय होणार आहे, घटणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तरी ते घटलेलं जरी असेल तरी पण ते इतरांपेक्षा कसं असेल, केमिकल किंवा इतर तंत्रज्ञानाच्या तुलनेमध्ये तुमचं उजवच असेल. हलकी जमीन असेल तर 35,000च्या आसपास येणार आहे आणि निकष जमिनीमध्ये 45,000 रुपयाच्या आसपास येणार आहे. एकरी हा हिशोब आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की माझं 4 एकर असतो, माझा 2 एकर असतो, एवढे पैसे मी कुठून आणणार, आधीच कांद्याचे दिवस वाईट आहे, तर तुम्ही यावर्षी 10 गुंठे क्षेत्रावर याचा प्रयोग करा. 10 गुंठे क्षेत्रासाठी जर प्रयोग केला तर तुम्हाला किती खर्च येणार आहे, साधारणतः 7,000 ते 8,000 रुपये, बरोबर आहे. 7,000-8,000 रुपये तुम्ही खर्च करा आणि मग तुम्ही हिशोब करा. शेवटी आत्ताच अनुमान काढू नका खर्चाचे आकडे बघून. तुम्ही ही गुंतवणूक हे लक्षात ठेवा. तुम्ही दरवर्षी जर या पद्धतीने केलं तर तुम्हाला तुमची जमीन दरवर्षी उत्पादन वाढवून देणार आहे. आमचे काही शेतकरी 450 ते 500 बॅगपर्यंत उत्पन्न काढतात. म्हणजे ह्या वर्षीचे कांदे तुमचे आणि दरवर्षीचे पावसाळ्याचे कांदे मागच्या वर्षी पण आहे ना, त्यांचा उन्हाळी वर्षी plot पण होता. एक नंबर प्लॉट कांदे कापू कापू बाया कंटाळल्या. रात्रंदिवस कापत होते. म्हणजे किती ऍव्हरेज निघलं सांग? ॲव्हरेज एकरी 450-500. काय बात करता. अजून आतापर्यंत कांदा होता तो. आतापर्यंत कांदा आता होता. परवा दिवशी लास्ट खेप झाली. मध्य प्रदेश किंवा बाकीचे जे काही राज्य आहेत त्या ठिकाणी सुपीक जमीन आहे, तर तिथं हे उत्पादन 550 ते 600 बॅगपर्यंत जातं. या ठिकाणी आपण एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो खर्च आहे हा खर्च ह्याच्यापेक्षा कमी पण येऊ शकतो, ह्याच्यापेक्षा थोडाफार प्लस मायनस येऊ शकतो, पण तुमचं उत्पादन हे तुम्हाला शाश्वत मिळणार आहे. जसं तुम्ही केमिकलवर कांदा पिकवला, जैविकवर पिकवला, तर तो किती महिने चाळीमध्ये टिकणार आहे याची तुम्ही शाश्वती देऊ शकत नाही. परंतु आपण SCT वैदिकवर जर कांदा पिकवला तर तो मार्केटपर्यंत हमखास जाणार आहे याची आम्ही शाश्वती देतो. फक्त नियम काय, तुम्ही केमिकलचा वापर बिलकुल करायचा नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला तणनाशक वापरण्याची परवानगी आहे की जे काही त्याला रेकमेंडेड केलेली आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला 10 ml प्रमाणे सॉईल चार्जर हे पर लिटर वापरणं सक्तीचं आहे. आता आपण पुढे जाऊया.
कांदा पीक तोट्यामध्ये का जातं याचा थोडासा अभ्यास आपण करूया. पहिलं जर पाहिलं अतिवृष्टी आणि दुष्काळ या दोन्ही परिस्थितीमध्ये जर अतिवृष्टी झाली तर कांदा सडतो, नायट्रोजन वाढल्यामुळे तो पातीवर जातो आणि कांदा खाली वळत नाही. आणि जर दुष्काळ पडला तर कांद्याचा साईज होत नाही, मॅच्युअर्ड होत नाही आणि तो कोवळा राहतो, चिंगळी राहतो आणि फुसका होतो. आपण जर एस-सी-टी वैदिकच्या संदर्भामध्ये विचार जर केला तर एस-सी-टी वैदिकमध्ये कांदा पीक हे प्रकृतीसोबत होतं. आपल्या शेतकऱ्यांची जर तुम्ही जर कांद्याची पिकं जर पाहिली तर संपूर्ण कांदा हा टेबल प्लॉट असतो. कारण सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन एवढं सुंदर होतं की कांदा पीक हे प्रकृतीच्या सोबत काम करतं. जास्त पाऊस येणार असेल तर कांद्याला अगोदर कळतं. हे विधान तुम्हाला गमतीशीर वाटेल परंतु ते सत्य आहे. हे तुम्हाला स्वतः एस-सी-टी वैदिकच्या तंत्रावर कांदा पीक केल्यानंतर कळेल. आणि ह्या घटना अनेक ठिकाणी घडून गेलेल्या आहे. माढा, सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये पडसाळे नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये त्या शेतकऱ्यांनी कांदा पीक आपल्या एस-सी-टी वैदिक तंत्रज्ञानावर केलं होतं. त्यांनी बेसल डोसमध्ये RNPH कृषी अमृत वापरलं होतं पहिल्यांदा. तर आजूबाजूचा कांदा तुम्ही ड्रोनमधून पाहू शकता पूर्ण करपून गेलेला आहे, लहान साईज राहिली. आणि ह्यांचा कांदा अतिवृष्टी होऊन पाऊस जास्त पडून सुद्धा नको तेव्हा करपला नाही आणि साईज एक नंबर झाली. ते रासायनिकमुळे काय होतंय, असा पाऊस जर पडायला लागला आणि पाऊस उगवला काही इजिन पडतं. हां, इजिन पडलं काय ते 2-3 दिवसात त्याचं शेंड सारे पिवळ होत जाते ते खाली. करपत जातं. ही पाऊस पडला म्हणजे 2 दिवसांनी पहिलं काय ह्याला काढू घ्यायची उलट होतं. त्यावेळेस पाऊस लागला. मी म्हणलं कांदा आता गाड्या म्हणलं गेला म्हणलं आता दरवर्षी सारखं. आणि एक पाऊस उगवला 2-4 दिवस झाला काही कांदा काळ भंगार झालं. ह्या फ्लड मधलं कांदा येते असं मला वाटत नव्हतं. इथे असं वाटत नव्हतं. वाटत नव्हतं. पाणी असायचं. पाणी येतं ना सरोवरून इकडे खाली. इथे चमत्कार झाला माझा. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कांदा पीक तोट्यात जाण्याचं पुढचं कारण हे घटत जाणारं उत्पादन. कांदा पीक हे कंदमुळं आहे. मग जमिनीमध्ये pH, TDS आणि रासायनिक अवशेष किंवा तणनाशकाचे रेसिड्यू जेवढे वाढत जातील तेवढी जीवसृष्टी काय होणार आहे, नष्ट होणार आहे. जीवसृष्टी जेव्हा नष्ट होते तेव्हा साहजिकच तुमच्या जमिनीमध्ये कांदा पिकाला जे मदत करणारे जीवाणू आहे किंवा जो वातावरण आहे ज्याला आपण जैवविविधता असं म्हणतो, बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो, ती डिस्टर्ब होते. मग त्यामुळे त्या जमिनीकडून मिळणारा जो सपोर्ट आहे तो मिळत नाही. आणि मग दरवर्षी जसं आपण आपल्या बँक अकाउंटमधून दरवर्षी ATMने पैसे काढत गेलो होतो ते अकाउंट रिकामं होत जातं, तसं मातीचं सेंद्रिय कर्बाचं अकाउंट रिकामं होत गेल्यामुळे हळूहळू रासायनिक खतांचे रिझल्ट येणं बंद होतं आणि त्याचे साईड इफेक्ट होणं चालू होतं. एस-सी-टी वैदिकमध्ये या उलट माती दरवर्षी काय होत जाते, सुपीक होत जाते. एक लक्षात घ्या, शेतकरी शेतामध्ये दिवसातून 1 तास जात असेल, 2 तास जात असेल, आठवड्यातून कांद्याच्या पिकामध्ये तो 1 दिवसभर जात असेल, 1 दिवसभर. परंतु माती त्याच्या 24 तास संपर्कात आहे. पूर्ण पीक हे मातीच्या संपर्कात आहे. जर आईने त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली तर शेतकऱ्याला काळजी घेण्याचं काही कारण नाही. एस-सी-टी वैदिक हे मातीला सुपीक बनवतं आणि म्हणून वातावरणातील बदल हे माती सांभाळून घेते, मातीतील सजीवसृष्टी सांभाळून घेते आणि पिकाला जे हवे असलेलं जे वातावरण आहे ती स्वतःहून निर्माण करते. त्यामुळे एस-सी-टी वैदिकचं कांदा पीक वातावरण बिघडल्यानंतर सुद्धा आणखीन काय बनतं, कणखर बनतं. कांदा पीक तोट्यात जाण्याचं हे फार मोठं कारण आहे म्हणजे स्टोरेज. आत्ता मी माझ्या घरी कांदा आणला आहे, पावसाळी कांदा आहे, नाशिक जिल्ह्यामधले शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याचा कांदा एवढा सुंदर आहे, तो कांदा मी कापून घरात ठेवल्यानंतर खायला तर एवढा गोड आहे काय सांगायलाच नको. कांदा तयार झाल्यानंतर सुद्धा पात त्याची हिरवीगार आहे आणि पात अतिशय डोंगळ्यासारखी कडक आहे या वर्षीच्या पावसामध्ये. एवढंच नव्हे तर तो कांदा कापल्यानंतर 8 दिवसामध्ये तो कांदा वंजला आहे, त्याची तोटी मिळालेली आहे आणि तो कांदा पुढे 2-3 महिने टिकण्यासाठी स्वतः सज्ज झालेला आहे. मग विचार करा, ज्या वेळेस त्याच्यामधला CN रेशो मेंटेन असतो, त्याच्यामधला कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे प्रोटीनच्या प्रमाणामध्ये मॅच झालेलं असतं, तेव्हा त्याची टिकवण क्षमता आपोआप काय होते, वाढते. जेव्हा गाडीच्या 4ही टायरमध्ये सारखी हवा असते, बॅलन्सिंग म्हणतात त्याला, आणि त्याचे व्हील बॅलन्सिंग असतात, तेव्हा तुमची गाडीचे टायरचं आयुष्य वाढतं. कारण 4ही टायर सोबत प्रेशर डिव्हाइड करतात, शेअर करतात. पण जेव्हा एखादा दुसऱ्याचा हवा कमी जास्त होते तेव्हा बाकीच्या टायरवरती त्याचं प्रेशर पडतं आणि अनावश्यक टायर घसतात, त्यांचं आयुष्य कमी होतं. तसंच आहे, तुम्ही जर यामध्ये
पिकामध्ये कुठल्याही जर तुमचं CN रेशो जर सांभाळला, pH, EC आणि OC हे जर मातीचा सांभाळला तर येणारं पीक हे बॅलन्सिंग असतं, ज्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही रेकमेंडेशननुसार तयार होते. असा कांदा सडत नाही. सडणी म्हणजे त्या कांद्याचा न्यूट्रियनचा बॅलन्स गेलेला आहे. आलं लक्षामध्ये? आपण तेच याउलट पाहिलं तर ॲसिडिटीचा कांदा जो असतो ह्याच्यामध्ये रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर, तणनाशकांचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे, त्याची गरजच नाही आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे, कांदा पीक हे वर्षभर म्हणजे जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत ते श्वासोश्वास करत असतं. मग त्याच्यामध्ये त्याला वाचवण्यासाठी एक घटक असतो, सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे सल्फर. पण जेव्हा आपण रासायनिक खतांचा वापर करतो त्याच्यामधले असलेला सल्फर हा इतर रसायनांशी काय करतो, संयोग तयार करतो आणि मग सल्फरचं प्रमाण त्या कांद्यातलं घटलं की मग त्याला वाचवणारं जे द्रव्य संपल्यामुळे त्या कांद्याची सड सुरू होते. कांद्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर रस तयार झाला, पाणी तयार झालं तर ते पाणी वाफ बनून बाहेर येतं आणि ती जेव्हा वाफ बनून बाहेर येतं साठवणुकीमध्ये, तेव्हा आजूबाजूच्या कांद्यांना ते कोजळी सोडतं, त्यांना ते सडवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतं. जर तुमच्या कांद्यामध्ये गर असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कांदा त्या ठिकाणी सडण्यास कारणीभूत ठरणार नाही. याला जोडून असलेलं दुसरं उदाहरण म्हणजे स्टोरेजमध्ये कांद्याचं वजन मोठ्या प्रमाणामध्ये घटतं. हे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे. अगदी 30 ते 40% शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणजे कसं की जर तुम्ही 100 क्विंटल कांदा जर साठवला तर तुमचा तो डायरेक्ट 60-70 वर येतो, कधी कधी 50 वर येतो आणि त्याची जी काही सड होते ते नुकसान वेगळंच आहे. पण या व्यतिरिक्त तुमचा 1 नंबर कांदा वजन घटल्यामुळे काय होतो, 2 नंबर होतो. म्हणजे जो कांदा तुमचा 1 नंबर बाजारात विकला जाणं शक्य होतं तो तुमचा 2 नंबर भावाने विकतो. आणि अजून एक मोठं नुकसान म्हणजे तुम्ही 100 क्विंटल साठवलेला कांदा तुमचा 60 क्विंटल होतो आणि तो 2 नंबरने विकावा लागतो, जरी कोरा राहिला तरी. हे कशामुळे होतं? कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. रासायनिक खतांमुळे ॲसिडिटी वाढते आणि ॲसिडिटीमुळे झाड जास्त पाणी ओढतं आणि जास्त पाणी ओढल्यामुळे त्याची फुगवण चांगली होते, परंतु ती फुगवण ही पाण्याची असते आणि म्हणून रासायनिकच्या कांद्याला पाणी जास्त लागतं, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्टोरेजमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात घटतो, पण SCT वैदिकमध्ये 5 ते 10% पुढे घट होत नाही. आपण जर पाहिलं की SCT वैदिकचे शेतकरी सांगता आमच्याकडं कांदा वर्ष बन आहे, जेव्हा बाजार येतील तेव्हा मी कांदा विकू शकतो. मी नेहमी गमतीनं सांगतो, गेल्या 10 वर्षापासून मी ठरवलं पाहिजे कांदा कधी विकायचं ते, मी जर शेतकरी येतं. पण दुर्दैवाने कांदा ठरवतो कधी विकायचं ते. कांदा सडतो सर आणि तो सांगतो विका, नाही तर फावड्याने भरवायची वेळ येईल. मी असा शेतकरी मित्रांनो, मी अक्षरशः किडे पडलेल्या कांद्यामध्ये, पूर्ण पाणी झालेल्या कांद्यामधून चांगले कांदे वेचून ते धुवून साफ करून मार्केटला विकायला शेतकरी आहे. मी या सगळ्या अनुभवातून गेलो. ते घाणवास, त्या वेदना, तो त्रास हा मी अतिशय जवळून पाहिलेला आहे आणि 1 वर्ष 2 वर्ष नाही आहे, 5 वर्ष पाहिलेला आहे. वडिलांच्या हाताखाली जेव्हा शेती करत होतो तेव्हा त्यांची रासायनिक शेती होती आणि त्यांचा कांदा जो केमिकलवर पिकवलेला आहे त्याची झालेली सड, त्याचा झालेला नाश, असं वाटतं ते मृत्यू बरा, परंतु ते कांद्याची भरणं नको एवढी भयंकर यातना त्यावेळेस शेतकऱ्याला होतात. म्हणजे पैसा नाही होते हा भाग तर वेगळाच, परंतु वेगळा शारीरिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना होतो. बरोबर आहे. त्या कांद्याचे हात जे आहे ना सर, त्याचा वास हा 8-8 दिवस जेवण अन्न गोड जात नाही, अशा प्रकारची परिस्थिती रासायनिक शेतीमुळे होते. आणि म्हणून हा जो माझ्यामध्ये जो आज एवढ्या प्रकारचं जे उदासीनता आहे त्या केमिकलबद्दल, त्याचं ते कारण आहे. कांदा पीक तोट्यात जाण्याचं पुढचं कारण काय आहे? स्टोरेजमध्ये क्वालिटी काय होते, खराब होते. जेव्हा कांदा काढायला जातो तेव्हा SCTचा कांद्याची चाळ जर खोलली ना, तुम्ही 2 महिन्यांनी खोला, 3 महिन्यांनी खोला, 4 महिन्यांनी खोला, 5 महिन्यांनी खोला, जशी पहिल्या महिन्यात निघेल ओतताना खळखळ तुम्हाला असा भास होईल की ती आत्ताच खोलली आहे. तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. 2005 मी असा कांदा केला, पिकवला, पेपरमध्ये बातम्या आल्या, कृषी अधिकारी माझ्या कांद्याला भेट द्यायला आले, तेव्हा मी नोकरी करत होतो. आणि 2005 सर 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी कांदा तो साठवला चाळीमध्ये. तर चाळीमध्ये साठवल्यानंतर आमच्या भागातला एक व्यापारी आहे दशरथ एखंडे म्हणून, कित्येक वर्षापासून व्यापार करत आहेत. म्हणजे आता करत नाही, तेव्हा करायचे ते. तर त्यांनी आमच्या वडिलांना गावामध्ये भेटल्यावर विचारलं की काय चालले शेती, म्हणे आपला कांदा शिल्लक आहे म्हणे शेट विकायचा. काय बात करता म्हणे भिकाजी, माझ्या वडिलांचं नाव. म्हणे हो आपला कांदा शिल्लक आहे म्हणे, चाळीमध्ये साठवलेला आहे. ते जे व्यापारी आहे ते म्हणे भिकाजीराव काय बोलताय तुम्ही, माझा धंदा बंद करून 15 दिवस झाले, आता कुठेच कांदा शिल्लक नाही आहे आणि तुमच्याकडं कांदा शिल्लक आहे म्हणता
अगदी खराब झालेल्या चाळीसुद्धा मी सगळ्या खोलल्या, संपल्या सगळा कांदा आपल्या आढळा पट्ट्यातला संपला. मित्रांनो, ते घरी आले. आम्ही खाली दगडं रचून त्याच्यावर कांदा टाकून त्याच्यावर कोंबड्यांच्या जाळ्या मारून अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला आम्ही ती कृत्रिम चाळ बनवली होती. आणि पाऊस भयंकर असल्यामुळे वरून जी ताडपत्री टाकली होती ती काढताच नाही. आता प्रकारची चाळी नव्हती, ती अशी कृत्रिम बनवली होती. मध्ये एकदम ऊब हवा खेळती नाही, काय नाही. आता सगळ्या परिसरातल्या लोकांची चर्चा ही का हे आता फक्त पावड्याने भरणार. बरोबर आहे. आम्ही फाळं काढलं आणि कांदा खोलला. शेजारी रस्ता होता. जसा कांदा खोलला असा खळखळ कांदा रस्त्यापर्यंत. जो सडलेला कांदा होता तो जागेवरच वाळून गेलेला. त्याला आजूबाजूच्या कांद्यांनी अजिबात साथ नाही दिली. तू सड एकटाच, किती सडका असो तू, तुला आम्ही साथ देणार नाही. अशा प्रकारचे कांदा त्यावेळेस मी पिकवला आणि तो माझा पहिला अनुभव होता. त्यावेळेस SCT वैदिक तंत्रज्ञान जरी नव्हतं तरी त्यावेळेस मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करत होतो. आणि मित्रांनो, त्यानंतर मी डाळिंब लावले, नंतर टोमॅटो पिकवले वगैरे वगैरे. खूप मोठा इतिहास आहे. हळूहळू आपण तो नंतर जाणूनच घेऊ. परंतु आत्ता आपण लक्षात ठेवलं पाहिजे, तो कांदा जर पाहिला त्यावेळेचा सर, तर त्याची हाईट माझ्या 2 महिन्याच्या कांद्याची हाईट माझ्या कमरेवर होती. कमरेवर. आणि खाली कांदा असा वळलेला जबरदस्त 2 महिन्याचा कांदा. आणि त्याची पात एकदम अशी स्पिरल, एकदम अशी वेणीसारखी गुंफलेली. आणि ड्रीपवर होता त्यावेळेस. ड्रीपही असं होतं की 2-2.5 फुटाचं ड्रीप होतं. पाणी एकमेकाच्या तोंडाला कधी मिळालंच नाही. म्हणजे मधला कांदाची माती कायम कोरडी, पण तरी पण कांदा एकसारखा आला. ही सेंद्रिय कर्बाची ताकद मी तेव्हा ओळखली होती. सगळ्या पंचकृषीमध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये याची चर्चा झाली. कृषी खात्याकडे पण चर्चा झाली. आणि तो अनुभव गाठीशी घेऊन मी आज शेतकऱ्यांना त्या हिमतीवर शिकवतोय की कांदा जो आहे तुमचा, त्याची क्वालिटी, डबल पत्ती कांदा जसं म्हणतो आपण, तो आपल्या SCT वैदिकने तयार होतो. वैदिक पद्धतीनं कांदा आपल्याला जो मिळतो तो अतिशय चमकदार असतो आणि अतिशय तो चवदार असतो. म्हणजे त्याचं शुगरचं प्रमाणसुद्धा काय असतं, भरपूर असतं. मग त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण आपण साखर कसं करता वापरतो, पाक कशा करता वापरतो, गुलाबजामुन टिकवण्यासाठी. बरोबर आहे की नाही. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये पदार्थामध्ये साखर काय घालतो, ती त्याला काय करते, ते एक प्रिझर्वेटिव्ह आहे. बरोबर आहे ना. तसं सल्फर आणि शुगर हे दोन्ही मिळून त्या कांद्याची किपिंग क्वालिटी काय करता, वाढवतात. केमिकलची काम करण्याची पद्धती कशी आहे बघा. केमिकल थेट पिकांना काय करतं बघा, फवारण्या जास्त, सलाईन जास्त, वॉटर सोल्युबल डायरेक्ट पिकाच्या मुळांना दिलं जातं. जमिनीवर कामच केलं जात नाही. SCT वैदिक या उलट काम करतं, थेट मातीवर काम करतं. मग त्यामुळे मातीवर काम केल्यामुळे शेतकऱ्याचं काम फक्त मातीवर काम करणे, पिकावर त्याला कुठलंही काम करावं लागत नाही. त्यामुळे वातावरणात बदल झाले तर शेतकऱ्याला चिंता करावी लागत नाही. आपल्या शेतकऱ्यांना मवा, तुडतुडे, पांढरी माशी किंवा करपा किंवा त्याच्यामध्ये येणारे जे पिळ्याचा रोग येतो, अशा प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतच नाही. का ना रहेगा बास, रसच नाही राहिला तर रस शोषक किडी कुठे येतील सर. रस शोषक किडींना सकिंग पेस्ट असं म्हणतात. पेस्टच नाही राहिले तर पेस्टिसाईड आणायची काय गरज आहे. आणि म्हणून पेस्ट येतात रसामुळे. मग जर तुमच्या झाडात रसच नाही राहिला, गर तयार झाला भरकम. गर कशावरून आहे मी तुम्हाला सांगितलं की आत्ता पावसाळी कांदे काढलेले आहेत, त्या कांद्याचे जे खाली कांदा तयार झाला आहे पण पात अजूनही डोंगळ्यासारखी कडक आहे. याचा अर्थ अशा कडक झालेल्या पाथीला सर कुठून तुमचा मावा लागेलो, कुठून करपा येईल. मुलामुलीचं लग्न केलं आहे, मुलं कामाला लावली आहे, विहीर पण खोदली आहे, बंगला पण बांधला आहे, कार पण घेतली आहे, अहो तरी पण पैसे शिल्लकच आहे. अशा माणसांच्या घरामध्ये भांडणं होतील का, बरोबर आहे की नाही. पण मुलीच्या लग्नाला सगळा पैसा संपून गेला तर सगळ्यांची काय होते, चिडचिड होते घरामध्ये. अगदी मातीचं पण तसंच आहे. मातीमध्ये जर प्रचंड ताकद असेल, सुपीकता असेल तर ते पीक निघाल्यानंतर सुद्धा त्या पिकाची हेळसांड होत नाही. की SCT वैदिकचा माल हा खात्यापित्या घरचा असतो. त्याच्यामुळे तो नेहमी कसा असतो, धष्टपुष्ट असतो. राईट. माती बलवान, पीक पैलवान. शेतकरी पैलवान पिकाचा शेतकरी धनवान असतो आणि असलाच पाहिजे. रोगट आणि दुबळ्या पिकाचा शेतकरी धनवान होऊन उपयोग नाही, नाही तर मग ग्राहक रोगट होईल. आणि म्हणून SCT वैदिकमध्ये ग्राहक कसा असतो, आरोग्यवान असतो. ग्राहक व्यापाराच्या मागे लागतो, हाच कांदा पाहिजे. आता मातीच्या संदर्भामध्ये हा अभ्यास आपण वर्षभर करतो ह्या वर्षी की मातीमध्ये 45% काय आहे, खनिज आहे. खनिज म्हणजे काय हो, ज्याच्यापासून खत तयार होतं. मग माती स्वतःच खत तयार करायचं काय आहे, कारखाना आहे. मग बाहेरून खत का आणतो आपण, कारण मातीतलं जे खत आहे ते उपयोगाला येत नाही. घरचं पोरगं काम करीत नाही म्हणून रोजानी पोरगं आणावं लागतं सर. आणि असं कळलं रोजानी पोरगं कामाला आलं आणि ते चोरी करून निघून गेलं. घरचं 2-4 कानामागे देऊन नीट जणं आणता आलं असतं. म्हणजे
आपलं निजलेलं जे खत आहे ते जागं केलं पाहिजे. आपण शेतकरी बाहेरून खत आणतो. मग 25% पाणी आणि 25% हवा ह्या दोघांचं जे महत्त्व आहे हे या 5%वर अवलंबून आहे. सगळा खेळ या 5%चा आहे. मग 5% कोण आहे? सेंद्रिय कर्ब आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे. पण आज आपण त्याला सेंद्रिय कर्बच म्हटलं पाहिजे, कारण ऑर्गॅनिक मॅटर आता हा ढोबळा शब्द होऊन गेलेला आहे. ऑर्गॅनिक मॅटर पूर्णपणे काय झालेलं आहे? दूषित झालेलं आहे. म्हणून आपण सेंद्रिय कर्ब हा विशेष गोष्टीकडे आपण आता आलं पाहिजे. 45% खनिज ठरवतं काय पिकेल आणि 5% सेंद्रिय कर्ब ठरवतो कसं पिकेल. आज काय पिकेल याची समस्या नाही आहे सर, कसं पिकेल ह्याची समस्या आहे. आणि म्हणून आपलं सगळं लक्ष कुठं पाहिजे? 5%वर. आणि म्हणून सेंद्रिय कर्ब ठरवतो की हे पाणी आणि हवा यांचं व्यवस्थापन कसं करायचं आणि जमिनीतलं जे खत आहे ते कसं उपलब्ध करायचं. आपण ह्याच्यावरच काम करतो. जर जमिनीची स्थिती जर पाहिली आपण, सेंद्रिय कर्ब जर 0.1 ते 0.5च्या दरम्यान असेल तर त्याला वाळवंट असं म्हटलं जातं. आणि अशा वाळवंटात सुद्धा एसिडिटीचा वापर जर केला तर 1 रुपयाला 1 रुपया मिळतो. फक्त तो पुरेसा केला पाहिजे. तुम्ही जर अर्धवट बेसल डोस टाकणार असाल तर तुम्हाला टाकलेले पैसे सुद्धा रिटर्न मिळणार नाही. म्हणून जर एसिडिटीमध्ये काम करायचं तर 5 गुंठ्यावर करा, पण परिपूर्ण करा. त्या जमिनीची भूक भागेपर्यंत करा. तुम्ही तिला जो खड्डा पाडलेला आहे, तुम्ही तिला जे नापीक करून ठेवलेलं आहे, किंवा ती झालेली आहे किंवा तुमच्याकडे जमीनच तशी आलेली आहे, काही पण असू शकतं. ती जमीन सुपीक झाल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. पहिला रिझल्ट मिळेपर्यंत तुम्हाला तिला पोषण देणंच आहे, हे लक्षात ठेवायचं. एकदा पहिला रिझल्ट भेटला की तुमची गाडी आता रुळावर चढली. तिथून पुढे तुम्हाला माफक गुंतवणूक करायची आहे. आयुष्यभर काय घ्यायचं आहे? उत्पन्न घ्यायचं आहे. दुसरा जो टप्पा आहे, हा टप्पा सर्वात अवघड आहे. आज जवळजवळ 50% शेतकरी याच टप्प्यात आहे. 50% शेतकरी. आणि म्हणून त्यांची अवस्था अतिशय भयंकर आहे. त्यांच्यासाठी शेती अशी बनली, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, काय करायचं असं झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना एकच पर्याय आहे, त्यांची छोटासा जमिनीचा तुकडा 10 गुंठे 20 गुंठे पहिला सुपीक करा, तो आधी कामात आणा, त्याच्यातून उत्पन्न काढा आणि मग बाकीच्या जमिनीची जी झीज आहे ती भरून काढा. 0.6 ते 0.8% जर सेंद्रिय कर्ब असेल तर अशी जमीन कोरडवाहूमध्ये मोडते. आणि अशा जमिनीमध्ये तुम्ही जर 1 रुपया खर्च केला तर 2 ते 3 रुपये मिळतात. आणि आज हे उदाहरण सगळीकडे बघायला मिळतंय आपल्याला. हा सेंद्रिय कर्ब जर आपण 0.9 ते 1.5च्या दरम्यान जर नेला तर आपण भाजीपाल्याला योग्य अशा प्रकारची जमीन बनते. आणि अशा जमिनीमध्ये आपण जर 1 रुपया खर्च केला तर 4 ते 5 रुपये उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आणि हे कांद्यासाठी लागू होतं. तुम्हाला जर कांदा पिकामध्ये जर उत्पन्न घ्यायचं असेल, तुम्ही ह्या कोरडवाहू जमिनीमध्ये ह्या पिकामध्ये मोडतं कांदा. तर कांद्याला जर तुम्ही सर 10,000 खर्च केले, आता 10,000 तर कांदा येत नाही, मग कमीत कमी तुम्ही जर 50,000 खर्च केले तर निदान त्याला 1.5 ते 2 लाख रुपये खात्रीने होतात. त्याला साधारणतः 1.5 ते 2,000च्या पुढे बाजार हमखास वर्षातून केव्हा ना केव्हा मिळतोच. तो बाजार असेल तेव्हा तुमच्याकडं कांदा असला पाहिजे. आणि म्हणून SCT वैदिकवर पिकवायचं आहे. खर्च जास्त असला तरी. आणि खर्च का जास्त आहे? कारण जमीन तुमची नापीक झालेली आहे. ती नापीक SCT वैदिकनं केली की रामसरांनी केली. मग तुम्ही बिल SCT वैदिकवरून रामसरांनो का फाडता? कारण तुमची जमीन सुपीक करून घेण्याची आम्ही जबाबदारी घेतो म्हणून तुम्ही आमच्यावर फाडता. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची जमीन नापीक करण्यामागे आमचा हात तर नाही आहे ना. मग ती सुपीक करण्यासाठी आम्ही मदत करतो, याचे तुम्ही आभार मानण्याच्या ऐवजी त्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर थोपवता की तुम्ही महाग आहे. ती महाग बनण्याची वेळ कोणी आणली सर? आम्ही दागिने बनवून देणारे माणसं आहे सोन्याची. तुम्ही तुमचं सोनं जर 18 कॅरेटचं 16 कॅरेटचं घेऊन येता, आम्हाला 24 कॅरेटचा दागिना बनवता येतो. मग त्यामुळे मधली भरपाई करण्यासाठी तुम्हाला खर्च करावाच लागेल. जे बागायतदार शेतकरी आहे, जे बागा पिकवतात, त्यांच्यासाठी सेंद्रिय कर्ब याच्यापेक्षाही पुढे जाणं गरजेचं आहे. कांदा रोप टाकणीमध्ये ही साधारण माहिती सगळ्यांना माहिती आहे, आपण बघूया. तुम्ही जर 2 पायल्या बियाणं टाकलं तर ते किती होलं? 6 किलो. तुमच्या माहितीसाठी 1 किलोमध्ये 3 लाख बिया असतात आणि 3 लाख बियांमध्ये 1 एकर कांदा लागतो. असे खूप शेतकरी आहे की SCT वैदिकवरती कांदा रोप टाकलं 1 एकरसाठी आणि 2 एकर लागलं. हे असं का झालं? कारण 100% काय होतो? उगवण क्षमता आहे त्याच्यामध्ये. म्हणून SCT वैदिकवरती कांदा रोप टाकताना थोडं काय टाकावं? पातळ टाकावं. त्यासाठी तुम्हाला सॉईल चार्जर 80 मिली, हेल्थ फायटर जे आहे ते 20 मिली एकत्र मिसळायचं. बियाण्यावर त्याची हलकीशी फवारणी करायची, न चोळता थोडंसं कापडाने खालीवर करून सुकून घ्यायचं मोकळ्या हवेमध्ये सावलीत, आणि त्याची त्या ठिकाणी पेरणी करायची. 10 गुंठ्यासाठी आपण सरासरी असं प्रमाण धरतो. कृषी अमृतचे 4 बॅग, वैदिक सम्राट शक्ती जे आहे, मिरॅकल आहेत, हे सर्व ह्युमस गोल्ड सहित 1 बॅग घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि फुकून देऊन कांद्याची त्या ठिकाणी पेरणी करून आपल्याला काय करायचं आहे? लागवड करायची आहे. हा क्वीन डोस आपण दिला आणि त्याच्यानुसार आपण हे बी टाकलेलं आहे. तुम्ही जर बी पेरलेलं आहे
तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला क्रॉप चार्जर 5 मिली, हेल्थ फायटर 5 मिली, सॉईल चार्जर 20 मिली आणि एनर्जी बुस्टर 3 मिली या सर्वांचं एकत्रित मिश्रण करून त्याची तुम्हाला शक्य असेल तर अमृत जलच्या पाण्याच्या 72 तास संस्कार केलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला त्याची दाट फवारणी करायची आहे. अशा प्रकारे आलं लक्षामध्ये. तुम्ही ज्या स्टेजला आलेले असाल तिथून पुढे याचा वापर करू शकता. जर तुम्हाला कूज होऊ द्यायचे नसेल किंवा तुम्हाला मुलांची वाढ चांगली हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये हिरवेपणा वगैरे वाढवण्यासाठी याचा रिपीट डोससुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही रोप टाकलेला आहे, तुम्ही इथून सुरुवात करायची तर ते याचा वापर करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉईल चार्जरचा वापर जो आहे स्प्रेमध्ये, हा तुम्हाला जमीन आणि पीक ह्या दोघांनाही नायट्रोजन कंट्रोल करणं, मवा कंट्रोल करणं याच्यासाठी सुद्धा आणि तण कंट्रोल करणं यासाठी उपयोगाला येणार आहे. तुम्ही कांद्याचं रोप जर पाहिलं तर एस सी टी वैदिकच्या कांदा रोपाला मुळवा फार, जारवा फार असतो आणि त्याचं कारण असं होतं की जारवा जास्त जेवढा वाढेल तेवढा जो देठ आहे त्याचा खालचा, जो त्याला आपण गाठ म्हणतो, ती काय होते, ज्या विहिरीला जास्त पाझर आहे त्या विहिरीमध्ये पाणी लवकर फुगतं. सेम तसंच आहे ना सर, ज्याला जास्त पाहुणे त्याला भेटवस्तू पण तेवढा गोळा होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मुळी ही फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्हाला साईज चार्जर 3 मिली, इन्स्टंट चार्जर 3 ग्राम आणि फ्रूट चार्जर 10 मिली याप्रमाणे आपल्याला दूध त्याच्यामध्ये मिक्स करून 10 मिलीप्रमाणे मिल्क चार्जरचं आपण एनर्जी बुस्टर 1 ते 2 मिली घेऊन आपण हा स्प्रे जर केला तर तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे रोप टाकलेले आहे त्याचासुद्धा तुम्ही दांड हा जाड करू शकता. आता रोपाची प्रक्रिया जी आहे, लावताना रोप लावताना त्याची मुळं खालीलप्रमाणे द्रावण तयार करायचे. 200 मिली सॉईल चार्जर आणि प्लांट चार्जर 20 ग्रॅम प्रति लिटरसाठी अशा प्रकारे ते द्रावण तयार करून त्याच्यामध्ये मुळं बुडून आपल्याला लागवड करायची आहे. याचा फायदा काय होतो, ह्याच्यात तुम्ही जर अमृत जलचं पाणी जर वापरलं तर तुम्हाला सुरुवातीला येणारी जी करपा आहे, कूज आहे किंवा ज्या सुरुवातीचे जे शेतकऱ्याला असलेली ज्या समस्या आहे त्या कुठल्याही समस्या जाणवत नाही. म्हणजे शेतकऱ्याला लागवडीनंतर काहीही करण्याची गरज पडत नाही. लागवड करताना एक लक्षात ठेवा, लागवडीमध्ये सर्वात मोठा धोका असतो, जर तुम्हाला लागवड केल्यानंतर जर वेळेवर लाईट गेली, पाणी भरता नाही आलं तर मर फार मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने रोपाची जी गाठ आहे तिचा फायदा होतो किंवा तुम्ही जे बुडून घेणार आहात मुळं त्याचा फायदा असा होतो की कमीत कमी 24 ते 48 तास ते रोप बिना अन्न पाण्याशिवाय राहू शकतं, मातीच्या संपर्काशिवाय ते राहू शकतं. एवढी त्याच्यामध्ये काय आहे ते क्षमता आहे. आणि मग ज्यांना आता समजा यांनी आता एस सी टी वैदिक वापरलेलं नाही आहे पण आता कांद्याची लागवड करायची, रोप तयार झालेले, ते सर्वजण याप्रमाणे त्याचं द्रावण करून जमिनीवर फवारू शकता. लक्षामध्ये ह्याच्या मागचा जो स्प्रे आहे तो पण घेऊ शकता. त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा काय होईल, फायदा होईल. लागवड करताना 3 प्रकारचे लागवड शेतकरी करतात. पहिली लागवड म्हणजे सपाट वाफे, सरीवरंबा आणि बेड, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सपाट वाफ्यामध्ये कांद्याची रोपं जास्त बसतात. यामध्ये लागवडीचे अंतर योग्य प्रमाणामध्ये ठेवले जाते. कांदा हे जे पीक आहे, लक्षात ठेवा, सर्वांनी एक लक्षात ठेवा, कांद्याची आणि ऊसाची गंमत सारखी आहे. फक्त ऊसामध्ये फुटवे मिळतात आपल्याला, कांद्यामध्ये फुटवे नसतात, हे लक्षात ठेवा. परंतु रोपं किती लागली याला फार महत्त्व आहे. तर मग कांद्यामध्ये तुमची 3 लाख रोपं जर लागली गेली आणि एक कांदा तुमचा सरासरी जर त्या ठिकाणी 100 ग्रॅम भरला तर किती क्विंटल कांदा निघतो, 300 क्विंटल म्हणजे 30 टन कांदा निघतो. परंतु त्यांची लागवड एकसारखी झाली पाहिजे म्हणून लागवड करताना मालकाने नेहमी कांद्या लागवडीच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बरोबर विशिष्ट अंतरावरच कांदा लागवड होईल याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे लागवड करणारे मजूर हे थोडेसे सुशिक्षित असणं, थोडेसे समजूतदार असणं गरजेचं आहे. तुमचा खर्च तिथे जास्त झाला लागवडीच्या वेळेस तरी चालेल, पण जास्तीत जास्त रोपं त्या ठिकाणी बसली पाहिजे समान अंतरावर, ह्याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. कारण कांद्याचं पीक हे किती रोपं बसले यावरच बरंचसं उत्पन्न अवलंबून आहे. कारण तुम्ही रोपं कमी जरी बसवली तरी खर्च जेवढा करायचा तेवढा करावाच लागणार आहे, मेहनत जेवढी करायची तेवढी करावीच लागणार आहे. सपाट वाफ्यांमध्ये सर्वात जास्त उत्पन्न निघतं. अशा प्रकारे तुम्ही त्याची लागवड करू शकता. सरीवरंबा आहे, सरीवरंब्यावर हा पावसाळ्यामध्ये वापरल्याचा प्रकार आहे, हा उन्हाळ्यामध्ये करायचा नसतो. ज्या भागामध्ये खूप पाणी साचतं, दलदलीची जमीन असते ते लोक उन्हाळ्यामध्ये करू शकता. परंतु हा उन्हाळी कांद्याची पद्धत नाही, फक्त पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये म्हणून अशा प्रकारे करतात. एस सी टी वैदिकमध्ये तुम्ही पावसाळ्यातसुद्धा सपाट वाफ्यावर कांदा करू शकता, ही तुम्हाला सवलत आहे. हा गादी वाफा जो आहे ही पद्धत खरं तर ड्रीपसाठी रेकमेंडेशन आहे. परंतु आता नवीन जे पद्धतीचा अभ्यास झालेला आहे, हा मधला जो गॅप आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचं काय होतं आहे, नुकसान होतं आहे. त्यामुळे ही प्रचलित पद्धत जी आहे हिच्यामध्ये हा जो मधला अंतर आहे हा अतिशय आणखीन कमी केलं जातं.
आणि फक्त एक पाऊल बसेल एवढंच अंतर ठेवून याप्रमाणे गादी वाफ्याचा पण वापर केला जातो. आता ह्याच्यामध्ये पाणी देण्याच्या पद्धती आहे. पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये पाठ पाणी दिलं जातं, त्याच्यानंतर स्प्रिंकलर लावले जातात किंवा ड्रिपनी पाणी दिलं जातं. तर कुठली पद्धत सगळ्यात चांगली आहे? ड्रिपची पद्धत सर्वात चांगली आहे. स्प्रिंकलरसुद्धा चांगलं आहे, परंतु तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था कशी आहे त्यानुसार आहे. ह्युमिडिटीचं प्रमाण जर जास्त असेल तर स्प्रिंकलरचा वापर करू नये. लागवडीपूर्वी बेसल डोस काय दिला पाहिजे? कृषी अमृत 12 बॅग हे एक आदर्श प्रमाण आहे. ह्याच्यामध्ये कमी जास्त तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार करू शकता. तुमच्या मातीचा पोत, तुमचं इतिहास काय आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं केलं पाहिजे. मायको चार्जर 250 ग्रॅम, रूट चार्जर 1.8, न्यूट्री प्लांट चार्जर म्हणजे RNPH ज्याला आपण म्हणतो, ते RNPH तुम्हाला 1.8 kg घ्यायचं आहे. जर जमीन हलकी असेल तर हे 3 किलोपर्यंत घेतलं पाहिजे. जमीन जर भारी असेल तर तुम्ही 1.2 kg जरी घेतलं तरी चालतं. ह्याच्यामध्ये तो जो बदल आहे तो तुम्ही अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करा. अशा प्रकारचा बेसल डोस एकत्र काढून कांद्याच्या लागवडीच्या पुढे आपल्याला हा मातीमध्ये मिक्स करायचा आहे. लागण होताना भरपूर पाणी द्यावे. भरपूर म्हणजे बेड ज्यावेळेस लागण झाल्यानंतर बेड पूर्ण ओले झाले पाहिजे यापर्यंत पाणी द्यायचे. पाणी साचलं नाही पाहिजे ही आपण काळजी घ्यायची आहे. आणि वापसा कंडिशन त्यापुढे आपल्याला काय करायची आहे? मेंटेन करायची आहे. त्यानंतर अमृतजलने संस्करित केलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जर सॉईल चार्जर 10 मिली, एनर्जी बुस्टर 2 मिली या प्रति आपण घेऊन त्याची आपल्याला त्या लागवडीवर काय करायची आहे? फवारणी करायची. त्याची मुळं जमिनीमध्ये रुजण्यासाठी आणि त्यांना लगेच ताकद मिळण्यासाठी. म्हणजे जो गॅप असतो कांदा लागवड केल्यानंतर तो सेट होण्यासाठी कमीत कमी 10-12 दिवस घेतो, 15 दिवस घेतो. याच काळामध्ये रोगराई आणि मर धावते. तुम्ही जर या काळामध्ये जे कांद्याचं जे सेंटरचं मूळ आहे, मुळीचं खालचं, ते जर मरू नाही दिलं तर कांदा हा 2.5 ते 3 महिन्यात काय होतो? तयार होतो. आणि जर ते मेलं तर तुमचा कांदा 3.5 महिने घेतो. म्हणजे 1 महिन्याचा मेंटेनन्स खर्च शेतकऱ्याला जास्त करावा लागतो आणि वरतून ते कांदे सडण्याची शक्यता पण जास्त असते. ओके, त्यासाठी हे फार महत्त्वाचं. जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये 15 ते 20 दिवसांनी क्रॉप चार्जर 1 लिटर, एनर्जी बुस्टर 1 लिटर, सॉईल चार्जर 3 लिटर अशा प्रकारे जमिनीमधून तुम्ही सोडू शकता. साईजसाठी 45 दिवसांनी आणि 60 दिवसांनी साईज चार्जर 1 लिटर, सॉईल चार्जर 3 लिटर, एनर्जी बुस्टर 1 लिटर प्रति एकर आपण त्या ड्रिपमधून सोडायचं आहे. ह्याचा किंवा स्प्रिंकलरमधून तुम्हाला द्यायचं आहे किंवा पाठ पाण्याने द्यायचं आहे. वरील दिलेले जे A-B ट्रीटमेंटच्या स्टेजनुसार रिपीट करायचे आहे आपल्याला गरज असेल तर. आणि याच्यामध्ये C जो आहे वैदिक सम्राट शक्ती, मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड याच्या 4-4-2-2 अशा प्रकारचा आपला जो डोस द्यायचा आहे हा आपल्याला 40 दिवसांनी काय करायचं आहे? यानंतर रिपीट करायचं आहे. याची तुम्हाला गरज फक्त ज्यावेळेस आपण काय करतो? निंदणी करतो बेसल डोस नंतर. निंदणी केल्यानंतर त्यावेळेस हा जर बेसल डोस टाकला तर माती हललेली असते, त्यावेळेस त्याचा जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. आणि हा बेसल डोस टाकल्यानंतर वरून तुम्ही जर सॉईल चार्जर आणि एनर्जी बुस्टरची त्याच्यावर जर फवारणी केली आणि मग पाणी सोडलं तुम्हाला मिळणारे रिझल्ट हे अफलातून असतील. LSQ ट्रीटमेंट कोणासाठी आहे? ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की मला पीक अजून सशक्त बनवायचं आहे, अजून उत्पन्न वाढवायचं आहे, हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, हे कंपल्सरी नाही आहे. तर तुम्ही LSQ जे आहे ती टॉप या ठिकाणी करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 600 ग्रॅम लीप चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1800 ml सॉईल चार्जर वेगवेगळं भिजत घालायचं आहे. 72 तास ते साधारणतः म्हणजे 3 दिवस ते 5 दिवस. आणि 5 दिवसानंतर तुम्हाला त्याची काय करायची आहे? 200 लिटर या अमृत जलच्या पाण्यामध्ये त्याची काय करायची आहे? दाट फवारणी करायची आहे. ह्याच्यामुळे काळोखी वाढेल, दाण चांगला होईल आणि कांद्याची गाठ मजबूत होईल. आता फवारणीमधून अन्न व्यवस्थापन करताना क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर, इन्स्टंट चार्जर आणि मिल्क चार्जरचं दूध ही जी फवारणी आपण पाठीमागं बघितली होती तीच फवारणी आपल्याला परत रिपीट करता येणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या ज्या फवारण्या आहेत ह्या कंपल्सरी आहेत असं नाही आहे. बऱ्यापैकी आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की बेसल डोसवर शेतकरी कांदे आणतात, एखादी फवारणी करतात. परंतु तुम्हाला आम्ही एक आदर्श शेड्यूल सांगत असताना सर्व बाजू सांगणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सांगतो. आता फवारणीमधून अन्न व्यवस्थापन करताना 45 दिवसांनी, 60 दिवसांनी साईज चार्जर, फ्रूट चार्जर, इन्स्टंट चार्जर, मिल्क चार्जर, दूध आणि एनर्जी बुस्टर याची आपण फवारणी करतो. बरोबर. वरील दिलेल्या ज्या फवारण्या आहेत ही गरज असेल तर तुम्ही 15 दिवसांनी काय करू शकता? रिपीट करू शकता. गरज नसेल तर रिपीट करण्याची किंवा ती घेण्याची गरज नाही आहे. तुमचा कांदा तुम्हाला दाखवतो की हे कांदा निरोगी आहे, त्याला तुम्हाला ही फवारणी एकदा जरी घेतली तरी पुरेशी आहे. आता या आपण कांद्या रोगाविषयी आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे ना. त्याची फारशी म्हणजे गरज SCT वैदिकमध्ये पडत नाही आणि SCT वैदिकमध्ये आपण रोगावर काम करत नाही. तरीसुद्धा आपण ओळख करून घेऊया. याला फुलकेळे असं म्हणतात, त्याला थ्रिप्स इंग्लिशमध्ये म्हणतात.
याच्यामुळे पिळ्याचा रोग होतो, असे पिळले जातात कांदे, बरोबर आहे. त्याच्यानंतर करपा पण नंतर येतो. त्याचबरोबर कंद पोखरणारी अळी ही जवळजवळ आपल्याकडे बघायला मिळतच नाही. प्रमुख रोग जे आहे जांभळा करपा, मर रोग, तपकिरी करपा, पीळ पडणे. आता हे जे पाहिलं आपण हे थ्रिप्समुळे होतं, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे ना. तर ही दुसरी अवस्था आहे ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये पहिल्यांदा कीड लागते आणि नंतर बुरशा येतात. म्हणून तुम्ही जर कीडच लागू नाही दिली तर बुरशांचा अटॅकसुद्धा होत नाही. बुरशांचा अटॅक होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे, बरोबर आहे. कांद्यामध्ये रोग जर तुम्हाला थांबवायचे असतील तर पाणी व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला अतिशय कमी पाणी द्यायचे आहे आणि पाणी देताना सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी पाणी द्यायचं आहे. तुमच्याकडे जर लाईटचे व्यवस्थापन नसेल तर रात्री उशिरा पाणी द्या किंवा सकाळी लवकर पाणी द्या, 9-10च्या आतमध्ये. तुम्ही शक्यतो संध्याकाळच्या वेळेस पाणी देणं टाळा, हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, बरेच शेतकरी दैवराला घाबरतात. दहीवर ज्यावेळेस येतो त्या दहीवर पडत असताना त्याच्यामुळे करपा येण्याची शक्यता जास्त असते. मग त्या करप्याच्या वेळी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपण जो इन्स्टंट चार्जरची फवारणी दिलेली आहे, इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, दूध वगैरे, ती फवारणी तुम्हाला रिपीट करायची आहे, बरोबर आहे. आणि जर आलेला असेल करपा त्यामुळे तर तुम्ही हेल्थ फायटर जे आहे त्याची फवारणी घेऊ शकता, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी अजून एक त्याच्यामध्ये फार सोपा उपाय आहे, वॉटर चार्जर जे आहे आपलं, हे वॉटर चार्जर तुम्ही 0.5 मिलीनी जर फवारणी केली, स्प्रिंकलरमधून जर सोडून दिलं तर तुषार सिंचनामधून सोडून दिल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे. मुळात एसिडी वैदिकमध्ये दैवराला घाबरण्याचं कारण काय नाही आहे, कारण कांद्याच्या पातीवर काय तयार होतं, एक कोटिंग तयार होतं. आपण या समस्या येण्याची कारणं तर पाहिली, मातीचा स्तर ढासळलेला असतो, म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो. त्याच्यानंतर मातीमध्ये रासायनिक खतं, फवारण्या, तणनाशकं यांनी विषाक्तीकरण आलेलं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं कांद्यामध्ये पाणी. काय झालं आहे, रासायनिक शेतीने शेतकऱ्यांना पाण्यावर फार फोकस करायला शिकवलं. तुम्ही जेवढं पाणी जास्त द्याल तेवढं वैदिकमध्ये तुमचं काय होणार आहे, नुकसान होणार आहे. तुमच्याही लक्षात आलं पाहिजे, कांद्याला पाणी कधी द्यायचं आहे, जेव्हा ताण पडेल कांद्याला तेव्हा पाणी द्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कांदा हा तुम्ही जर सकाळी 10-11 ते 4 वाजेपर्यंत कांद्याचं पीक जर पाहिलं तर सुकल्यासारखं दिसतं. खरं तर त्याचा स्टोमॅटो बंद झालेला असतो. कांद्याच्या पाथीवरती जे स्टोमॅटो असतो, छिद्र असतं, ते पर्णरंध्र बंद होतं कडक उन्हामध्ये आणि ते सकाळी आणि संध्याकाळी काय होतं, उघडतं. म्हणून सकाळी संध्याकाळी कांद्याचं परिस्थिती बघायची आहे आणि मग पाणी द्यायचा निर्णय घ्यायचा आहे. तर पाणी देताना कांदा जर सुकलेला असेल तरच कांद्याला पाणी द्यायचं आहे, अन्यथा नाही. आणि पाणी व्यवस्थापन तुम्हाला जर कांद्यामध्ये जमलं, जो शेतकरी पाणी भरपूर द्या कांद्याला, पण वापशावर द्या, अंतराने द्या, सुकल्यावर द्या, वापशावर पण नका देऊ, सुकल्यावर द्या. एसिडी वैदिकमध्ये पाण्याचा ताण पडला तरी चालेल, पण जास्त पाणी देणं धोकादायक आहे. ओके, जेवढं तुम्ही पाणी मापात द्याल तेवढी त्याची मुळी काय होणार आहे, लांब जाणार आहे. बघा, एसिडी तंत्रज्ञान हे रोगावर काम करत नाही, कशावर काम करतं, पोषणावर काम करतं, लक्षामध्ये. त्यामुळे तुम्हाला जर काही याच्यामध्ये समस्या आल्या वापर करताना तर तुम्ही तज्ज्ञांचे संपर्क करा, आमच्या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. आता पीक संरक्षणासाठी काही महत्त्वाच्या फवारण्या ह्या सगळ्या शेवटी द्यायचं. कारण असं की ह्या कंपल्सरी नाही, पण शेतकरी काय करता, त्या पोषणाच्या फवारण्या घेत नाही, ह्याच फवारण्या घेत राहता. म्हणून आम्ही शक्यतो ह्या रेकमेंड करत नाही. परंतु तुमच्या माहितीसाठी हेल्थ फायटर 5 मिली, प्लांट क्लीनर 3 ग्राम, फ्रूट चार्जर 10 मिली आणि वॉटर चार्जर 0.3 मिली प्रति लिटर आपल्याला हे अमृत जलच्या पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. जर तुम्हाला रोगराई संभवत असेल तर, करपा, मुळकूज अशा प्रकारचे जर रोग असेल तर. आणि तुम्हाला या ठिकाणी ते जे झाड आहे ते मजबूत करायचं आहे, त्यासाठी प्लांट चार्जर 3 ग्रॅम, फ्रूट चार्जर 10 मिली, प्लांट फायटर 5 मिली आणि वॉटर चार्जर 0.3 मिली या प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फवारणी घ्यायची आहे. जर कीड वगैरे पडलेल्या असेल तर लक्षामध्ये. म्हणजे आपण कीड आणि रोगासाठी या दोन्ही फवारण्या एक घेऊ शकतो जर गरज असेल तर. जे शेतकरी केमिकल शेतीमधून आपल्याकडे आलेले त्यांना याची गरज पडू शकते. याचा उपयोग फक्त तुमच्या बेसल डोसची जी तयारी करेपर्यंत झाडाला स्टेबल ठेवण्याचं काम हे करतं. आपलं एसिडी वैदिक रोगावर किंवा किडीवर काम करत नाही. म्हणून हे वापरलं आणि कीड कंट्रोल नाही झाली अशी तक्रार आमच्याकडे करू नये, कारण आमच्या तंत्रज्ञानातली कुठलीही औषधं ही रोगावर आणि किडीवर शिफारस केलेली नाही. तुम्ही जर बेसल डोस वापरत असाल तर याचा तुम्ही आधार म्हणून वापर करू शकता. लक्षामध्ये अशा प्रकारे याचा वापर करा. जेव्हा मित्रांनो शेतकऱ्यांना शिफारस केलेला बेसल डोस दिल्यानंतर, समजा पहिला आपण किंग बेसल डोस दिला,
मग किंग बेसल डोस म्हणजे कृषी अमृत आणि RNPH याचा बेसल डोस दिला आपण, तरीसुद्धा कधी कधी त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस काही शेतकरी क्वीन बेसल डोस देतात, म्हणजे कुठला SSM, ह्युमस गोल्ड आणि कृषी अमृत. या 2 बेसल डोस नंतर सुद्धा कधी कधी रिझल्ट दिसत नाही. अशा वेळेस शेतकरी नाराज होतात आणि हे लुटारू आहे, हे फेक आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात. पण ते हे विसरून जातात की आपली जमीन काय झालेली आहे, नापीक झालेली आहे. मग अशा शेतकऱ्यांना एक एक्स्ट्रा बेसल डोस टाकावा लागू शकतो SSMचा, तर तो बेसल डोस आहे किंवा RNPHचा, तर त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून तो बेसल डोस टाकावा. आणि म्हणूनच आम्ही शिफारस करतो की मोठ्या क्षेत्राला तुम्ही वापरण्याऐवजी छोट्या क्षेत्राला पहिल्या वर्षी वापरा, याचा पूर्ण अनुभव घ्या. कारण हे तंत्रज्ञान तुम्हाला खरोखर श्रीमंत करणार आहे आणि त्यावेळेस तुमची मातीचे निकसपणा भरून काढण्यासाठी तो बेसल डोस वापरला जाणार आहे. त्याचा आपल्या शेड्यूलशी काहीही संबंध नाही. तोही खर्च तुम्ही जर ॲसिडिटीच्या बेसल डोसमध्ये भरला, म्हणजे तुम्ही इथून पाठीमागे जे जमीन नासवली त्याचं बिल तुम्ही ह्या कांद्याच्या पिकावर फाडू राहिले, असंच होणार आहे. ते आलं लक्षामध्ये, म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढल्यासारखं होईल ते, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आहे, SCT वैदिक बरोबर शेती करताना तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे आणि तुम्ही एक तासभरच अभ्यास करणार आहे, 1 मिनिटाचा रील पाहणार आणि 1 एकर कांदे लावणार, असा शेतकरी कृपया आमच्याकडे येऊ नये. तुम्हाला जर कांद्याचे पीक घ्यायचं असेल, कमीत कमी तुम्ही या पिकाचा 1 महिना 1.5 महिना तरी काय केला पाहिजे, अभ्यास करत राहिलं पाहिजे. तुम्ही कमीत कमी एक 50 व्हिडिओ तरी पाहिले पाहिजे शेतकऱ्यांचे कांद्याच्या संदर्भातले. तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांकडून त्याचे लिंक घ्या. त्याच्यानंतर तुम्ही कांद्या पिकावरती ही जो अभ्यास आहे हा सगळा करा आणि मग तुम्ही काय करा, SCT वैदिकमध्ये सक्सेस व्हायचं स्वप्न पहा. तुम्हाला श्रीमंत तर व्हायचं आहे, पण तुमच्या डोक्याने व्हायचं आहे, ते शक्य नाही आहे. तुम्हाला जे आदर्श तंत्र आहे त्याचा वापर केला पाहिजे. राम सर काय म्हणता, SCT वैदिक काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही आहे. एक आदर्श प्रणाली काय निश्चित झालेली आहे, त्या आदर्श प्रणालीप्रमाणे जे आपल्याला एक राजमार्ग बनलेला आहे, तर राजमार्गाने जर गेलात तर आपण अगदी सुरक्षितपणे आणि खात्रीशीरपणे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत, जिथे आपल्याला श्रीमंतीचं गाव आहे तिथे आपण जाऊ शकतो. आणि कांदा पिकामध्ये शेतकरी एकरी किमान 1.5 ते 2 लाख ते 3 लाखापर्यंत उत्पन्न खात्रीशीर घेऊ शकतो, अगदी बाजारभाव कसेही असले तरी. का? कारण बाजारभाव आल्यानंतरच आपण आपला कांदा विकणार आहे. आपण जर नाशिक जिल्ह्यामध्ये जर पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी किंवा इकडचा भाग आहे मखमालाबाद वगैरे त्या भाग असेल किंवा ओझर जो भाग आहे त्या भागात जर गेलात तर तुम्हाला एका ठिकाणी 50-50, 100-100 कांद्याच्या चाळी सापडतील, जिथे हजारो टन कांदा एक व्यापारी काय करतो, साठवून ठेवतो. मित्रांनो, जर कांदा व्यापारी जर कांदा साठवून ठेवून जर व्यापार करण्याची हिंमत ठेवत असाल तर शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, कांद्याचा पैसा हा साठवणुकीत आहे, पिकवण्यात नाही आहे. पण कांद्याचं सर्वात मोठं स्ट्रेंथ काय आहे, स्टॉक. पण ते स्टॉक करण्याची हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे आणि तुम्ही ती तयारी ठेवली पाहिजे. मग तुमच्याकडे जर समजा 100 क्विंटल कांदा आहे तर तुम्ही त्यातला 25 क्विंटल कांदा तुमच्या गरजांसाठी, तुमच्या भांडवलासाठी विक्री केला पाहिजे आणि 75 क्विंटल कांदा तुम्ही हा साठवूनच ठेवला पाहिजे आणि तो तेव्हाच विकला पाहिजे जेव्हा उच्च बाजार असतात. हे नियम जर तुम्ही पाळला मित्रांनो तर आपल्याला कांदा परवडल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्यासमोर उभा आहे. मी 2006-07 साली सर 900 रुपये गोणीने कांदा विकलेला आहे. त्यावेळेस मला व्यापाऱ्याचा फोन आला होता, साहेब तुमचे कांदे एवढे भारी आहे की जर पुढच्या वर्षी जर पिकवणार असाल तर आम्हाला परत द्या. म्हणजे बँगलोरवरून ते मेसेज आला होता त्या काळामध्ये. मग तेव्हा मला कळलं होतं की जर तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर तुम्हाला इज्जत आणि पैसा दोन्ही पण मिळतं. आणि म्हणून कांदा पिकवणाऱ्या शेतकरी मित्रांनो, आपण थोडंसं स्मार्ट बना, थोडंसं अभ्यासू बना, आहे की नाही. आणि जे आपण खूप घाई करतो प्रत्येक निर्णय घेताना, तो निर्णय थोडा शांतपणे घ्या, अभ्यासपूर्वक घ्या आणि कांद्याकडं एक व्यावसायिक पीक म्हणून पहा आणि त्याचप्रमाणे त्याला पिकवा. टिकवणारा कांदा पिकवा, सरवणारा नाही. हे जर सूत्र तुम्ही पाळलं तर कांदा पीक कधीही धोका देत नाही. याचं मी स्वतः उदाहरण आहे. यानंतरही आपले जे काही प्रश्न असतील तर आपण वर या ठिकाणी दिलेले जे आमचे सविस्तर अधिकाऱ्यांचे नंबर आहेत, या नंबरवर आपण संपर्क करून त्याप्रमाणे आपण अधिक माहिती घेऊ शकता. मित्रहो, प्रश्न कधी संपणारे नसतात, त्याच्यामुळे आपण ते चर्चेने सोडू शकतो. आपण जर एकतर्फी त्याच्यावरती जर मत तयार केलं आणि तुम्ही काहीतरी कमेंट्स केली किंवा काहीतरी मत बनवलं तर तुम्ही तुमचा विकासाचा मार्ग स्वतःहून काय करताय, बंद करताय. त्यामुळे आपण SCT वैदिकमध्ये जर या ठिकाणी जर शेतकरी जर खरोखर यशस्वी होत आहे, लखपती होत आहे, तर तुम्ही सुद्धा होऊ शकता. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की कांदा हे तुम्हाला जरी वाटत असलं तर तेवढं सोपं पीक
नाही आहे त्याचा अभ्यास हा केला पाहिजे आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आमचे अधिकारी नक्कीच मदत करतील. जय सिटी वैदिक. चला शेती करूया. धन्यवाद.